मला दररोज बस स्टॉपवर एक म्हातारा फकीर भेटायचा, जो सर्वांना आशीर्वाद देत असे. एके दिवशी मी त्याला 100 रुपये दिले. त्याने माझा हात धरला आणि माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाला, आज घरी जाऊ नकोस बाळा, तिथे मृत्यू तुझी वाट पाहत आहे. मी हसलो आणि घरी गेलो. घरी पोहोचताच मी माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण माझ्या समोर माझे नाव अजित आहे. मी एक तरुण आणि देखणा माणूस होतो. मला नेहमी वाटायचे की मी कोणत्याही मुलीला आनंदी ठेवू शकतो, कारण महिलांना पुरुषांमध्ये त्यांना नको असलेल्या सर्व गोष्टी माझ्या स्वभावापासून अलिप्त होत्या. या जगात माझे स्वतःचे कोणीही नव्हते. सासू म्हणून मुलींना घाबरवणारी आई नव्हती. नणंद म्हणून माझ्या पत्नीचे जीवन अवघड करणारी बहीण नव्हती. आणि ज्याची पत्नी येऊन माझ्या पत्नीचा हक्क हिरावून घेण्यासाठी एखादा भाऊही नव्हता. माझे स्वतःचे घर होते, चांगली नोकरी होती, चांगली गाडी होती आणि चांगल्या आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा घरात होत्या. मी अशा प्रकारचा माणूस नव्हतो जो माझ्या बायकोवर जबरदस्ती पडदा घालायचा किंवा तिच्यावर बंधने घालायचो. माझी बायको माझ्यासोबत आनंदी राहावी असे मला नेहमीच वाटत असे. मी तिला स्वतःहून म्हणायचो, चल चित्रपट पाहूया, फिरायला जाऊया किंवा आईस्क्रीम खाऊया. मी नेहमीच माझ्या बायकोसाठी ते सर्व करायचो ज्याच्यामुळे ती खुश होईल असे मला वाटायचे. पण माझ्या नशिबात जी स्त्री आली जिचे नाव ममता होते आणि तिला मी अजिबात आवडत नव्हतो. सुरुवातीला ते तसे नव्हते. पहिले 2 ते 4 महिने ती माझ्याशी ठीक होती आणि मलाही तिच्यात काही विशेष कमतरता दिसल्या नाहीत. पण नंतर हळूहळू तिने मला दाखवायला सुरुवात केली की मी तिच्या लायक नाही. ती सुंदर आणि सडपातळ होती. मी ते मान्य करत होतो, पण ती काळी सावळी आणि खूप चिडखोर होती. नाही ती चांगली स्वयंपाक करत होती, नाही चांगल्या प्रकारे घर सांभाळण्याची क्षमता तिच्यात होती. ती अनेक बाबतीत कमकुवत होती, तरीही ती नेहमी माझ्यातच दोष शोधत असे. मी नेहमी गप्प राहायचो, असा विचार करून की ती माझी पत्नी आहे आणि मला माझे उर्वरित आयुष्य तिच्यासोबतच घालवायचं आहे. मी सकाळी लवकर घराबाहेर पडायचो. ती माझ्यासाठी नाश्ताही बनवत नव्हती किंवा माझे बूटही स्वच्छ करत नव्हती. मी माझी सर्व कामे स्वतःच करायचो आणि जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मीच तिच्यासाठी नाश्ता बनवून ठेवायचो, जेणेकरून ती उठल्यावर नाश्ता करू शकेल. एवढ्या सगळ्यानंतरही मी माझ्या मनाला समजावून सांगत होतो की कदाचित एक दिवस सर्व काही ठीक होईल. घरातून निघाल्यानंतर मी कामावर जाण्यासाठी एक निश्चित मार्ग निवडला होता. त्या मार्गावर एक बस स्टॉप होता, जिथे मी दररोज काही मिनिटे थांबायचो. तिथूनच माझा एक मित्र माझ्यासोबत ऑफिसला जायचा. त्याच्या आर्थिक अडचणींमुळे त्याला बसचे भाडे परवडत नव्हते, म्हणून तो त्याच्या घरापासून बस स्टॉपपर्यंत चालत यायचा आणि नंतर माझ्या मोटरसायकलवरून ऑफिसला यायचा. आमचा प्रवास सुमारे अर्धा तास चालायचा आणि मधल्या गप्पांमध्ये वेळ सहज निघून जायचा. कधी कधी जेव्हा त्याला त्याचा पगार मिळायचा तेव्हा तो माझ्या मोटरसायकलमध्ये पेट्रोलही भरायचा. त्याला 5 बहिणी होत्या आणि तो कुटुंबातला एकमेव कमावता होता. त्यापैकी फक्त एकीचेच तो लग्न करू शकला होता, म्हणून ती त्याची थोडी बहुत काळजी घेत होतो. आज मी तिथे पोहोचलो तेव्हा त्याला थोडा उशीर झाला होता. तो अजूनही येताना दिसत नव्हता, म्हणून मला बस स्टॉपजवळ एक बाबा बसलेले दिसला. त्याने एक लहान जुनी चटई खाली पसरली होती आणि त्यावर बसला होते ते. समोर काही धार्मिक वस्तू, पुस्तके, टोप्या, वाट्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू ठेवल्या होत्या. जवळून जाणारे लोक त्याच्याकडून काहीतरी खरेदी करायचे किंवा न खरेदी करताही त्याला काही पैसे द्यायचे. काही लोक म्हणायचे की हे बाबा भविष्य सांगतात. मी बराच वेळ ऐकले होते की लोक त्याला त्यांचे नाव आणि समस्या सांगायचे आणि तो त्यांना पुढे काय होणार आहे ते सांगायचे. मी अनेकदा त्याच्याकडे बारकाईने पाहायचो. त्याचे डोळे मला विचित्रपणे खोलवर पाहत होते, जणू काही त्याला माझ्याबद्दल खूप काही माहीत आहे. कधी कधी मीही त्याला काही पैसे देत असे, पण मी त्याच्याशी कधीच बोललो नव्हतो, कारण मी अशा गोष्टींवर जास्त विश्वास ठेवत नव्हतो.
मला असे वाटत होते की एखादा व्यक्तीचे जीवन त्याच्या स्वतःच्या निर्णयाने आकार घेते, कोणाच्या तरी भाकितांनी नाही. त्या सकाळी मी बस स्टॉपजवळ उभा असताना मी त्या बाबाला पूर्वीपेक्षा जास्त जवळून पाहिले. तो थकलेला दिसत होता. कदाचित तो रात्रभर जागे होता किंवा त्याला बरे वाटत नव्हते. कार्पेटच्या एका कडेला एक जुना कप होता, ज्यामध्ये तो पैसे ठेवत होता. त्यात काही नाणी आणि काही नोटा ठेवल्या होत्या. तो वारंवार त्याचे जपमाळेचे मणी फिरवत होता. अधूनमधून तो आजूबाजूला पाहत होता आणि एक दीर्घ श्वास घेत होता. जणू काही तो कशाची तरी वाट पाहत आहे. मी माझ्या मित्राची वाट पाहत काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिलो. मी विचार करत होतो की जगात किती लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या गरजांसाठी असेच बसतात. काही त्यांच्याकडे येतात, काही येत नाहीत. काही त्यांचे संभाषण ऐकतात, काही त्यावर विश्वास ठेवतात, तर काही त्यांची चेष्टा करतात. त्याच ठिकाणी बसतात. पण हे सर्व असूनही ते दररोज त्याच ठिकाणी बसतात. ते लोकांना छोट्या छोट्या गोष्टी विकतात, पण प्रत्यक्षात ते त्यांचा वेळ विकत असतात. मी याच विचारात ठरवलं होतं. तेवढ्यात माझा मित्र दुरून येताना मला दिसला. तो जवळ येताच त्याने मला नमस्कार केला आणि गाडीवर बसला. आज खरेच खूप उशीर झाला होता. मग मी मोटरसायकल सुरू केली आणि आम्ही दोघे ऑफिसला निघालो. पण विचित्र गोष्ट अशी होती की आज पहिल्यांदाच मला थोडीशी अस्वस्थता जाणवत होती. जणू काही ते बाबा माझ्याकडे पाहून काहीतरी बोलू इच्छित होते, पण मी त्यांच्याकडे गेलो नाही. मला असे वाटत होते की त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल काही प्रश्न होते किंवा त्यांना मला काहीतरी सांगायचे होते आणि मी ते न ऐकून तिथून निघून आलो होतो. मला त्यावेळी हे माहीत नव्हते की त्या बाबांनी माझे भविष्य बदलणार आहे आणि मला कल्पनाही नव्हती की ममतासोबतचे माझे आयुष्य आता अशा वळणावर जाणार होते की ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. माझा हा मित्र वाईट नव्हता. त्याचे नाव कुणाल होते. तो दररोज गमतीने मला विचारायचा की मी आज त्याच्या वहिनीशी भांडून तर आलो नाही ना. पण आता माझे तोंडच असे झाले होते की मी सतत तणावात आणि दुःखी असल्याचे भासत होते. आधी एक दोन वेळा असे घडले होते की मी हलक्या मनाने घराबाहेर पडलो तेव्हा त्याने लगेच ओळखले की मी ठीक आहे. पण आता माझा चेहरा नेहमीच काळजीने भरलेला असायचा. म्हणून मी दररोज असे गृहीत धरत असे की माझ्या पत्नीशी भांडण झाले आहे. तो माझ्याकडे बारकाईने पाहायचा आणि म्हणायचा की जर विवाहित लोक तुझ्यासारखे होत असतील तर भाऊ मला तर आता लग्न करायचं नाही. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की असे काही नाही, पण तो एकमेव होता जो मला माझ्या जवळचा वाटत होता. जसे की मी आधी सांगितले होते की माझे दुसरे कोणी नव्हते. जेव्हा नातेवाईक नसतात तेव्हा मित्रच कुटुंबातील सदस्याची जागा घेतात आणि त्यांचे महत्त्व वाढते. कुणालचीही माझे असेच नाते होते. आम्ही कधी कधी वाटेत चहासाठी थांबायचो आणि ऑफिसमध्ये कधी मोकळा वेळ मिळाला तर मी माझे विचार त्याच्याशी शेअर करायचो. त्याला देखील माहीत होते की माझी पत्नी थोडी वेगळी आहे. तिच्यात एका बायकोमध्ये हवी असलेली सौम्यता नाही. मी अनेकदा त्याला म्हणायचो, यार, माणूस लग्न का करतो? माणूस प्रेमळ असायला हवे, बायको प्रेमळ असायला हवी आणि आम्हाला अजून मुलेही झाली नाहीत जे त्यांच्यासाठी व्यस्त असल्याचे निमित्त बनवू शकतो. जेव्हा मी त्याला म्हणतो की चल कुठेतरी बाहेर जाऊया, मी तुला बाहेर घेऊन जातो, तेव्हा ती म्हणते आपण बाहेर जाऊन काय करणार? बाहेर जाण्याची काय गरज आहे? मला कुठेही जायचं नाही. जेव्हा मी हे कुणालला सांगायचो तेव्हा तो डोके धरायचा. एके दिवशी कुणाल म्हणाला, तुझ्या बायकोला दुसरे कोणीतरी आवडत नाही ना? मी लगेच म्हणालो, नाही, तसं काही नाहीये. कारण मी स्वतः तिला याबद्दल अनेक वेळा विचारलं आहे आणि मी हे देखील पाहिलं आहे की ती तिचा फोन लॉक सुद्धा करत नाही. जर तिच्या आयुष्यात दुसरे कोणी असते तर मला कधीच जाणवले असते. मी कुठे अशा संयुक्त कुटुंबात राहतो जिथे माझी पत्नी काय करते हे मला माहीत होणार नाही. आम्ही एकाच घरात राहतो आणि आम्ही तिथे फक्त दोघेच आहोत. ती काय करते हे मला माहिती आहे आणि तिला मी काय करतो हे माहीत आहे. मग माझा मित्र म्हणाला, हो, कदाचित तू बरोबर बोलत आहेस. पण अनेकदा असं म्हटलं जातं की जेव्हा स्त्रिया अशा वागतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात कदाचित कोणीतरी दुसरं असतं. मग मी म्हणालो, हो, सुरुवातीला मला असं वाटलं होतं, पण हे काहीतरी वेगळंच वाटत आहे.
हा विचार करून मी तुटून जातो की कदाचित मी तिच्या लायक नाहीये, कदाचित मी तिच्या मनात उतरणारा माणूस नाहीये. मी कुणाल म्हणाला, मला कधीतरी तुझ्या बायकोचा फोटो दाखव. कदाचित ती तुझ्यापेक्षा जास्त सुंदर असेल आणि म्हणूनच ती हे सर्व करत असेल. मला तिचा फोटो दाखवायचा नव्हता, कारण माझ्या मनात एक विचित्र हट्टीपणा होता की मी माझ्या कुटुंबाच्या कोणत्याही गोष्टी इतरांसोबत शेअर करत नव्हतो. मी ते टाळले आणि त्यानेही पुन्हा कधी त्याचा उल्लेख केला नाही. पण सत्य हे होते की परिस्थिती अधिक विचित्र होत चालली होती. मी जेव्हा जेव्हा बाहेर कोणाशीही बोलायचो तेव्हा क्षणभर माझे मन हलके होत होते, पण घरी परतण्याची वेळ जवळ येताच मी पुन्हा चिंताग्रस्त होत असे. घरी परतल्यावर माझ्यासाठी कोणते नवीन वर्तन वाट पाहत असेल याचा विचार करत असायचो. बाहेर मी माझे खरे जीवन जगत होतो आणि घरात माझे एक असे जग होते जिथे माझे अस्तित्व अर्थहीन झाले होते. कुणालाही समजत होते की मी आतून तुटत आहे, पण तोही असहाय्य होता. तो फक्त माझे दुःख ऐकत होता, काळजी करत होता. पण वास्तव असे होते की ममताने माझ्या आयुष्यात पेटवलेली जी शांत आग होती ती आता हळूहळू भडकत होती आणि त्याच्या धुरात मी माझा मार्ग गमावत होतो. मला काहीच कळत नव्हते की हे सगळे पुढे जाऊन कशात बदलणार आहे. मला असे वाटत होते की काहीतरी भयंकर चुकीचं होणार आहे आणि मी ते थांबवू शकत नाही. माझा हा मित्र कुणाल मला हाही सल्ला देत होता की तुम्ही मुलं जन्माला घाला, कारण मुले पती पत्नीमधील नाते मजबूत करतात आणि एकमेकांना सहन करणे सोपे जाते. याच गोष्टी आहेत जो समाज आपल्याला शिकवतो आणि कदाचित त्या अनेक घरांमध्ये खऱ्याही ठरतात. माझ्या आयुष्यातील परिस्थिती सामान्य जोडप्यासारखी नव्हती. मी जेव्हा जेव्हा कुणालचे बोलणे ऐकत असे तेव्हा मला अशी वाटायची की कदाचित मूल झाल्याने ममतामध्ये खरोखरच बदल होईल आणि आम्हाला एक उद्देश मिळाला. पण जेव्हा जेव्हा मी ममतासोबत याबद्दल चर्चा करत असे तेव्हा तिचे उत्तर नेहमी हेच असायचे की ती सध्या मुलांची काळजी घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती एकटी आहे आणि ती सांभाळू शकत नाही. मलाही वाटायचे की ती खरोखर एकटी आहे आणि मला सकाळी लवकर निघून जावे लागते आणि संध्याकाळी परत यावे लागायचे. माझी नोकरी अशी होती की जर मी सुट्टी काढली तर माझा पगार कट केला जात होता, त्यामुळे दररोज कामावर जावे लागत असे. ती एकटी मुलाची काळजी घेऊ शकणार नाही हे देखील खरे होते, पण मी मोलकरीण ठेवण्याच्या बाजूनेही नव्हतो. पण मला हे देखील माहीत होते की अशा अनेक महिला होत्या ज्यांच्याकडे मोलकरीण नव्हती आणि त्या एकट्या 4-4 मुलांना वाढवतात. त्या रात्री उशिरापर्यंत जागतात, सकाळी लवकर उठतात, घर आणि मुले सांभाळतात. पण सर्व महिला सारख्या नसतात. मला हे खोलवर समजले होते, पण तरीही मी आशा धरली होती की कधीतरी आपणही यातून पुढे जाऊ. याच दरम्यान एक दिवस मला कळले की ममता आई होणार आहे. मला हे योगायोगाने कळले होते, कारण तिने मला सांगितले नव्हते. तिने जाणून बुजून त्यातून मोकळे होण्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या आणि तिला मला सांगण्याची गरजही वाटली नाही. मला असं वाटलं जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिला म्हटलं, तू हे करायला नको होतंस आणि जर तुला करायचंच होतं तर तू मला तरी सांगायला हवं होतंस. मी तिचा नवरा होतो, तिचा जोडीदार होतो, पण तिने मला यासाठी पात्र मानलं नाही आणि ती शांतपणे म्हणाली, जर मी तुला सांगितले असते तर तू मला कसं तरी समजावून सांगितले असते आणि हे मूल ठेव म्हणून सांगितले असते, पण नंतर मलाच अपमान सहन करावा लागला. तू तर कामावर गेला असता आणि मीच सकाळ संध्याकाळ धावपळ करत राहिली असते. मी तिला विचारले, तुला वाटतं का मी असा माणूस आहे की हे सगळं तुला एकटीला करायला लावलं असते आणि मी फक्त पाहत राहिलो असतो? मी ओव्हरटाईम केला असता, तुझ्यासाठी मोलकरीण ठेवली असती, मी नक्कीच काहीतरी केलं असतं. ती म्हणाली, नोकरांवर कोण विश्वास ठेवेल? आजकाल काळ चांगला नाहीये. तिचे शब्द अर्थपूर्ण होते, पण याचा अर्थ असा नव्हता की आपण आयुष्यभर मुले जन्माला घालू नये, कारण कोणीही आमच्यासोबत राहायला येणार नव्हते. आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवणार होतो. माझे आईवडील आता ह्यात नव्हते. तिचे आईवडीलही वृद्ध होते. ते आमच्यासोबत राहू शकत नव्हते आणि तिला एखादी बहीण देखील नव्हती जी येऊन मदत करू शकेल. त्यामुळे आम्हाला आमच्या समस्या स्वतः सोडवायच्या होत्या. आम्ही दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू शकत नव्हतो.
जेव्हा मला हे कळले तेव्हा तिने खूप सहजतेने सांगितले की तिने जे केले आहे ते अगदी बरोबर केले आहे. ही गोष्ट मात्र माझ्या सहनशक्तीच्या पलीकडची होती. मी तिच्याशी वाद घातला, मी तिला फटकारलेही. पण काही काळानंतर आम्ही पुन्हा सामान्य झालो. तिच्या नकाराने मला आणखी त्रास झाला, पण मी ती आणखी वाढू दिले नाही. मी कुणाला याबद्दल काहीही सांगितले नाही, कारण तो खूप महत्वाचा विषय होता आणि मलाही माझ्या पत्नीबद्दल लोकांशी बोलायचे नव्हते. पण त्यानंतर माझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली. मला समजत नव्हते की शेवटी ममताला काय हवं आहे. तिला माझं मूलही नको होतं. ती माझ्यापासून दूर दूर राहत होती. ती पूर्णपणे भावनाशून्य स्त्री होती. जणू काही तिच्या आयुष्यात प्रेमाला काही अर्थच नव्हता. आजकालच्या मुली फक्त चित्रपट आणि मालिका पाहून प्रेमाची स्वप्न पाहतात. त्यांना त्यांच्या नवऱ्यानी पडद्यावर जसे प्रेम दाखवतात तसे प्रेम करावे असे वाटते. आणि मी देखील तसे राहण्याचा खूप प्रयत्न केला. पण माझी पत्नी होती जिला माझ्या प्रेमाची पर्वाच नव्हती. तिला माझ्या घरात किंवा माझ्या भावनांमध्ये काहीच रस नव्हता. जणू काही माझी तिच्या आयुष्यात गरज तर होती, पण एक व्यक्ती म्हणून पूर्णपणे अर्थहीन होतो. मी एक जिवंत माणूस होतो, पण तिचे वागणे मला आतून फाडून टाकत होते. ऑफिसमध्ये मी कुणाल समोर हसायचो, ठीक वाटायचो, बाहेरून सामान्य दिसत होतो, पण आतून पूर्ण तुटत होतो. पण ममताला त्याची अजिबात पर्वा नव्हती. मला अनेकदा प्रश्न पडत होता की तिला नक्की काय हवे आहे, ती माझ्यासोबत का राहत आहे. जर तिचं माझ्यावर प्रेम नाहीये, तिला माझं मूलही नको आहे किंवा माझ्यासोबत वेळ सुद्धा घालवायचा नाही, तर मग तिला नक्की काय हवे आहे. पण मला या प्रश्नाचे उत्तर ना आधी सापडले होते ना आता सापडत आहे. आणि कदाचित पुढे येणाऱ्या दिवसात जे काही होणार होते ते या प्रश्नांपेक्षाही जास्त वेदनादायक असेल, ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. मी अजूनही तो दिवस विसरू शकत नाही जेव्हा आम्ही दोघे एका लग्नाला गेलो होतो. हे आमंत्रण ममताच्या बाजूकडून आले होते. ते तिच्या नातेवाईकांचे लग्न होते आणि ती खूप आनंदी दिसत होती. मला वाटले की कदाचित घराबाहेर वातावरण बदलल्याने तिचा मूड सुधारला आणि आमच्यात काही सुधारणा होईल. मी छान कपडे घातले होते आणि तीही छान तयार होऊन आली होती. पण नेहमीप्रमाणे तिने माझ्यापासून अंतर ठेवले होते. लग्नाचा हॉल दिव्यांनी भरलेला होता. लोक हसत होते, जेवत होते आणि संगीत वाजत होते. सर्व महिला आपापल्या कामात व्यस्त होत्या. सगळीकडे गर्दी होती. ममता तिच्या चुलत भावंडांशी थोडा वेळ गप्पा मारत राहिली आणि मी एका बाजूला शांतपणे बसून पाहत होतो. मला स्वतःला अशा कार्यक्रमांमध्ये कधीच आरामदायी वाटले नाही, विशेषतः जेव्हा ममता मला तिचा जोडीदार कमी आणि फक्त गरज असलेली व्यक्ती समजत होती. तरीही मी तिच्या सोबत या आशेने आलो की ती आनंदी होईल. मी जेवणाच्या टेबलाकडे जात असताना एक बाई माझ्याकडे आली. ती ममताच्या नातेवाईकापैकी एक वाटत होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मित हास्य करत म्हणाली, ही खूप मोठी गोष्ट आहे अजित साहेब, तुम्ही ममतासोबत राहत आहात. ती मुलगी तर चांगली नव्हती. तिचे शब्द ऐकून माझे हृदय दुखले. असे वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीमध्ये हात घालून माझं काळीज तोडत आहे. मी लगेच त्या महिलेच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणालो, ममता माझी पत्नी आहे आणि तिच्याबद्दल कोणीही नकारात्मक बोललेले तर मी सहन करणार नाही. माझ्या कठोर बोलण्यामुळे ती बाई कदाचित थोडी घाबरली असेल. ती लगेच तिथून निघून गेली. पण माझ्या मनात खूप राग भरला होता. माझ्या पत्नीबद्दल कोणालाही नकारात्मक बोलू देण्याचा मला अधिकार नव्हता, मग ती कशी का असू नये. मी लगेच ममताकडे पाहिले. ती हसत बोलत होती. तिच्याच नैतिकवाने माझ्या मनात तिच्याबद्दल कसले संशयाचे बीज पेरले आहे याची तिला कल्पनाही नव्हती. आम्ही घरी परतलो तेव्हा एक विचित्र शांतता होती. ममता स्वतःच्या मर्जीने झोपी गेली, पण मला झोप येत नव्हती. मी रात्रभर उड्या बाजू बदलत होतो. मला समजत नव्हतं की बाई असे का म्हणाली. तिला काय माहित होते की जे मला माहित नाही. मी स्वतःशीच प्रकरण मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते शब्द वारंवार माझ्या कानात घुमत राहिले. ती मुलगी बरी नव्हती. मला राग येत होता की मी माझ्या बायकोला इतका पाठिंबा दिला तरीही हृदयात काही ना काही टोचत होते. मी स्वतःला समजून सांगितले की कदाचित ती व्यक्ती अतिशयोक्ती करत असेल. लोकांचे काय ते बरे असे बोलत असतात. पण माझ्या मनातही एक विचार आला,
की कोणीही इतके गंभीर वाक्य विनाकारण उच्चारणार नाही. त्या रात्री मला पहिल्यांदाच जाणवले की ममता खरोखरच मला टाळत आहे का, की दुसरे काही कारण होते का? मला एखादं सत्य माहीत नाही का? ती बाई खरे बोलत होती का, की खोटं बोलत होती? पण माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न सहजासहजी सुटणार नव्हता. आजकाल ममता मला कोणताही खर्च मागत नव्हती. पूर्वी तिचा खर्च खूप मोठा होता आणि मीच तो खर्च भागवत असे. कारण मला माहीत होते की सध्या आम्हाला मुले नाहीत. त्यामुळे जो काही खर्च करायचा आहे तो हिच्यावरच करायचा आहे. आणि जरी ती पैसे मागत असली तरी त्यावर तिचाच हक्क आहे आणि मी तिला तो हक्क द्यायचो. पण अलीकडे तिने माझ्याकडे पैसे मागणे बंद केले होते. एके दिवशी मी तिला विचारले, तुला पैशांची गरज पडत नाही का? ती सरळ म्हणाली, जेव्हा पडेल तेव्हा मागेन. मी म्हणालो, ठीक आहे, पण मला आठवण करून दे, कारण मी विसरतो. मी एक चांगला नवरा होण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. पण मला माहीत नव्हते की हे सर्व माझ्यासोबत होणार आहे. एक दिवस मला माझा पगार मिळाला होता आणि दुसऱ्या दिवशी मला ऑफिसला जायचे होते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावर निघालो तेव्हा कुणाल अजून आला नव्हता, कारण त्याला आदल्या दिवशीच त्याचा पगार मिळाला होता आणि माझ्यासारखाच कदाचित तो फिरायला गेला होता. दरवेळी तो असंच करत होता. आज थोडासा पाऊस पडत होता. परत येताना कुणाल माझ्यासोबत यायचा, पण तो आज तिथे नव्हता. मला माहीत नाही का, पण मी आज बस स्टॉपवर थांबलो. मी माझ्या खिशातून 50 रुपये काढले आणि बाबाजींकडे लांबवले. मग ते म्हणाले, बाळा, यापैकी एक घे. मी म्हणालो, नाही, मला काहीही नको आहे. त्यांनी पैसे घेताना माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, आज घरी जाऊ नकोस. तिथे मृत्यू तुझी वाट पाहत आहे. हे ऐकून मला खूप विचित्र वाटले, पण मला असे वाटले की जणू काही त्याने हे हवेतूनच सांगितले आहे. मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. मी म्हणालो, बाबा, मृत्यू कोणाचीही वाट पाहत नाही. माणूस कधी जाईल हे कोणालाही माहीत आहे. हे तर फक्त देवालाच माहीत आहे. असे बोलून मी उठलो आणि निघून गेलो. वाटेत मी त्याबद्दल एक दोनदा विचार केला, पण जास्त पण विचार केला नाही. काही वेळाने मी घरी आलो. घराला कुलूप लावले होते. माझ्याकडे त्याची चावी होती आणि आज सकाळीच मी ममताला हे सांगून निघालो होतो की मी रात्री उशिरा परत येईन, कारण कुणाला आल्यावर मी चित्रपट पाहायला जायचे ठरवले होते. ममता नेहमीच माझ्यासोबत बाहेर जाण्यास नकार देत असे, म्हणून मी माझ्या मित्रासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानेही आज लवकर सुट्टी घेतली होती, म्हणून मी लवकर घरी परतलो होतो. मी माझ्या घरात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे सर्वात आधी माझे लक्ष टेबलकडे गेले. मी क्षणभर थांबलो, कारण तिथे 2 प्लेट्स होत्या ज्यातून कोणीतरी नुकतेच जेवले होते. मी क्षणभर तिथेच उभा राहिलो. जणू काही माझे मन तिथे काय घडले आहे हे समजू शकले नाही. प्लेट्समध्ये अजूनही अन्नाचे काही अंश बाकी होते. एकात भाजीचे तर दुसऱ्यात भाताचे कण होते. दोन्ही प्लेट्स एकाच स्थितीत पडल्या होत्या. जणू कोणीतरी घाईघाईने जेवण संपवून उठले असेल. मला पहिला विचार आला की कदाचित ममताने एखाद्या पाहुण्याला जेवणाचे आमंत्रण दिले असेल, कारण तिचे काही नातेवाईक घरी अधूनमधून येत होते. पण आज सकाळी मी बाहेर जाताना तिला सांगितले होते की मी थोडा उशिरा परत येईन. मग तिने इतक्या लवकर जेवण का केले असेल? ती सहसा संध्याकाळी उशिराच जेवण करत होती. म्हणजे मी घरी आल्यावर. मग मी मनात विचार केला की कदाचित तिला आज खूप भूक लागली असेल. मी हळूहळू पुढे सरकलो. मी बैठकीच्या खोलीकडे पाहिले. ते पूर्णपणे शांत होते. तिथे कोणीही नव्हते. टीव्ही बंद होता, पण खिडकीतून येणाऱ्या हलक्या वाऱ्याने पडदे हलत होते. मी बाजूच्या खोलीत डोकावून पाहिले, पण तिथेही कोणी नव्हते. एक भयानक शांतता जाणवत होती. जणू काही शतकांपासून घरात कोणीच बोलले नव्हते. मी भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले. त्यात संध्याकाळचे 7:30 वाजले होते. एक विचित्र भावना माझ्या मनात येऊ लागली. काहीतरी गडबड आहे असे मला वाटू लागले. माझ्या आतली अस्वस्थता वाढली. मी ममताला हळुवारपणे हाक मारण्याचा विचार केला, पण नंतर थांबलो. माहीत नाही माझे मन का थांबले. मग मी शांतपणे बेडरूमकडे जाऊ लागलो. ती खोली सर्वात शेवटी होती, जिथे आम्ही रात्री विश्रांती घ्यायचो. आम्ही ती खोली तिथे यासाठी बनवली होती की रात्री रस्त्यावरचा आवाज कमी ऐकू यावा. मी दारापाशी पोहोचलो आणि स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ घेतला.
दाराखालून एक मंद प्रकाश बाहेर पडत होता. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मी हळूहळू दार उघडले. दार उघडताच जे दृश्य माझ्या समोर होते ते आश्चर्यकारक होते. त्या क्षणी माझे पाय जमिनीत गाडल्यासारखे वाटले. माझा श्वास रोखला गेला. माझ्या समोर ममता बेडवर एकटी बसली नव्हती. तिच्यासोबत एक माणूस बसला होता. एक असा चेहरा ज्याला मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही पाहिला नव्हता. ते एकमेकांच्या इतक्या जवळ बसले होते, जणू काही त्यांच्यात काही सीमाच उरली नव्हती. ते पाहून माझ्या मनाने क्षणभर काम करणे थांबवले. माझी दृष्टी धुसूर झाली. माझे हृदय माझ्या छातीतून बाहेर पडते की काय असे मला वाटले. मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो. अचानक त्यांचे लक्ष माझ्याकडे वळले. मला पाहून ते दोघेही घाबरले. ममताच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती आणि तो माणूस स्तब्ध झाला होता. त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी तो उठून माझ्याकडे आला. मी काही बोलण्यापूर्वीच त्याने माझ्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारली. माझ्या डोळ्यासमोर एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि मग पुढच्या क्षणी अंधार पडला. मी कधी जमिनीवर पडलो, कधी बेशुद्ध झालो हे मला आठवत नव्हते. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला एका पांढऱ्या पलंगावर पडलेले पाहिले. माझ्या भोवती मंद प्रकाश होता. हातपाय बांधलेले होते. मन जड वाटत होते आणि डोक्यात वेदना होत होत्या. माझी दृष्टी दुसर होती. जेव्हा माझी दृष्टी स्पष्ट झाली तेव्हा मला माझ्या शेजारी एक पोलीस उभा असलेला दिसला. त्याने माझे नाव घेतले आणि विचारले की मी शुद्धीवर आहे का. मी किंचित मान हलवली. माझी जीभ कोरडी पडली होती. मग तो म्हणाला, तुम्हाला बेशुद्ध केलं होतं. आम्हाला तुझ्या घरून माहिती मिळाली होती. मग तो म्हणाला, सर्वात आधी आम्हाला तुमची साक्ष घ्यायची आहे. इतर कोणीही तुझ्याशी बोलू शकत नाही. मला सांग, तुला काय आठवते. मी काही क्षण गप्प राहिलो. ते दृश्य माझ्या मनात चमकले. मोठ्या कष्टाने मी माझे ओठ उघडले आणि म्हणालो, मी माझ्या पत्नीसोबत एक अनोळखी व्यक्ती पाहिली होती. ते दोघेही माझ्या घरात होते. मग त्याने माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी ऐकले आणि म्हणाला, हो, तो माणूस आता पकडला गेला आहे. त्याने तुमच्यावर हल्ला केला आणि जखमी करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण तुझा मित्र कुणाल घटनास्थळी योग्य वेळी पोहोचला आणि त्याने तुझा जीव वाचवला. जर तो काही मिनिटे उशिरा आला असता तर तू आज जिवंत राहिला नसतास. मी कमकुवत आवाजात विचारले, कुणाल कुठे आहे. पोलीस म्हणाला, तो बाहेर आहे आणि तुम्हाला भेटू इच्छितो. मी विचारले, तो माणूस कुठे आहे. तो म्हणाला, तो आमच्या ताब्यात आहे आणि तुमची पत्नी देखील पोलिसांच्या ताब्यात आहे, कारण तीही त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. तुमच्या साक्षीनंतर आम्हाला त्यांना न्यायालयात हजर करावे लागेल. मग मी म्हणालो, मला त्या माणसावर खटला भरायचा आहे. तो माझ्या घरात घुसला आणि त्याने माझ्या फक्त डोक्यावरच नाही तर माझ्या प्रतिष्ठेवरही हल्ला केला आहे. पोलिसांनी मान हलवली आणि म्हणाला, तुम्हाला अधिकार आहे. अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळत नाही. तो एक गंभीर गुन्हा आहे आणि जो कोणी घराच्या पावित्र्याचे उल्लंघन करतो त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात. मी शांतपणे ऐकत होतो. माझे हृदय गोंधळले होते. माझे शरीर हॉस्पिटलच्या बेडवर होते, पण माझे मन अजूनही त्या क्षणात अडकले होते. तो क्षण जेव्हा मी ममताला त्या अनोळखी व्यक्तीसोबत पाहिले होते. माझी उपस्थिती ओळखून तिने काढलेले आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होते. माझे हात थरथरत होते. मी फक्त एवढाच विचार करत होतो की ज्या बाईसाठी मी सर्व काही केले होते ती इतकी सहजच कशी दुसऱ्या कोणासोबत जाऊ शकत होती. तेवढ्यात कुणाल आत आला. त्याचा चेहरा काळजीत होता. त्याने माझा हात धरला. मी मंद हसून म्हणालो, धन्यवाद मित्रा. आणि मग मला माझी सगळी शक्ती संपल्यासारखं वाटलं. माझं डोकं पुन्हा गोंधळून गेलं. मला चक्कर येत होती. सगळं अस्पष्ट होत होते. मी पुन्हा बेशुद्ध पडलो. तो क्षण होता जेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम फुटला होता. प्रेमाच्या नावाखाली मी वर्षानुवर्षे जोपासलेला भ्रम. जेव्हा मी पुन्हा शुद्धीवर आलो तेव्हा कदाचित दुसऱ्या दिवशीचा दिवस होता. आजूबाजूला रुग्णालयाचा मंद आवाज येत होता आणि खोलीत हलका प्रकाश पसरला होता. कुणाल जवळच होता आणि तो मागच्या दिवशीच्याच चिंतेने माझ्याकडे पाहत होता. आता मला थोडे बरे वाटत होते आणि मी बोलूही शकत होतो. मी हळूच त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो,
मला आता थोडे बरे वाटत आहे. त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाला, मी तर तुला पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो की एखाद्या परपुरुषाचा मॅटर असू शकतो आणि तू होतास की माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हता. त्याचे हे शब्द ऐकून मला माझ्या मनात एक विचित्र भावना जाणवली. मी विचार करू लागलो, खरंच यार, पण ती ते इतक्या पद्धतशीरपणे आणि इतक्या अचूकपणे करत होती की मला काहीच कळले नाही. तिने तर तिचा फोनही लॉक केला नव्हता. सगळं खूप स्पष्ट आणि समोर होतं, तरीही ते माझ्या डोळ्यांसमोर लपलेलं होतं. कुणाल माझ्याकडे वाकला आणि म्हणाला, तुझा जीव वाचला हे महत्वाचे. मी त्याच्याकडे पाहिले आणि एक उसासा टाकला आणि म्हणालो, तू तिथे काय करत होतास? त्याने उत्तर दिले की मी इथून जात होतो आणि जास्त उशीरही झाला नव्हता, म्हणून मी जाताना विचार केला की तुझ्या घरी येऊन तुझ्यासोबत बसून चहा घेईन आणि कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू. पण आतून आवाज आला आणि समोर काय घडत आहे ते मी पाहिले. जर मी तिथे आलो नसतो तर तुझी बातमी बनली असती की तुझ्या पत्नीने तुला या जगातून निरोप दिला आणि तिच्या प्रियकरासोबत ती पळून गेली. मला वाटलं आयुष्याचे क्षण खरोखरच किती अनिश्चित असतात. ही स्त्री जिला मी माझ्या आयुष्यात सर्वात जवळ ठेवले होते, जिच्यासाठी मी सर्वात काही केले होते, ती माझ्या डोळ्यासमोर माझ्या निष्ठेशी खेळत होती. मला एक हृदयद्रावक वेदनेने ग्रासले होते. मनात चिंतेचे वादळ उठले होते. कुणाल म्हणाला की घरी सामान सुद्धा भरून ठेवले होते आणि ती त्या रात्रीच पळून जाणार होती. मला आतून असह्य वाटत होते, पण एक पुरुष म्हणून माझ्या प्रतिष्ठेने मला असे करण्याचे धाडस दिले की मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकायला हवे. मी तिला आता माफ करू शकत नाही हे मला जाणवले. मी सांगितले की मला तिच्या समोर जायचं नाही. तिचं तोंड पाहण्याच्या लायकीची ती स्त्री नाही. माझ्या अंतःकरणाने मला सांगितले की हा योग्य निर्णय आहे. मग मी कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यास सांगितले आणि तिला लेखी घटस्फोट दिला. तो क्षण ज्यावेळी मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे पाऊल उचलले होते. मी आता तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याचा आणि हा अध्याय कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला. पण मी पोलिसांना हेही सांगितले की तिच्यावर कोणतेही आरोप दाखल करू नयेत, कारण मला माहीत होते की प्रत्येक अत्याचाराचा न्याय काळानुसार होतो आणि माझ्या न्यायापेक्षा महत्त्वाचा न्याय तर व्यवस्थेचा असतो. मी स्वतः विचार केला की वेळ सर्व काही स्पष्ट करेल आणि सत्य बाहेर येईल. माझी प्रकृती थोडी सुधारली आणि मी घरी परतलो. कुणाल संपूर्ण वेळ माझ्यासोबत होता. ऑफिसमध्ये माझ्या वाटेचे कामही तो करत होता, जेणेकरून कोणीही मला नोकरीवरून काढून टाकू नये. त्याने मला प्रत्येक पावलावर साथ दिली. त्याने माझ्या घराची काळजी घेतली, माझ्या जेवणाची व्यवस्था केली आणि माझा आत्मा बळकट केला. मी त्याला अनेकदा सांगितले की मी त्याचं हे उपकार किंवा हा दयाळूपणा कधीही विसरणार नाही. एके दिवशी त्याने मला हळुवारपणे विचारले, तू माझ्या बहिणीशी लग्न का करत नाहीस? मग मी हसून म्हणाले, अरे, मी तर एक विवाहित पुरुष आहे आणि तुझी बहीण कुमारी आहे. मग तो हसून म्हणाला, पण तू एक चांगला माणूस आहेस. मला माहीत आहे की तू आयुष्याला पुन्हा सांभाळशील. मी त्यांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकले आणि स्वतःशी विचार केला की कदाचित आयुष्याची ही एक नवीन सुरुवात असू शकते. मग मी त्याच्या बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती खूप चांगली आणि सभ्य स्त्री होती. तिच्या आयुष्यात कोणतेही दुःख किंवा कमतरता नव्हती आणि ती मनापासून प्रेमळ व्यक्ती होती. तिचे लग्न उशिरा झाले होते कारण तिच्याकडे हुंडा देण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे ती माझ्याच वयाची झाली होती, जी स्त्रीमध्ये जास्त समजली जाते. पण मी ते स्वीकारले. आमच्या लग्नानंतर आयुष्याला एक नवीन आयाम मिळाला. आता मला असे वाटले की माझा एक खरा जोडीदार आहे, जो माझा प्रत्येक कमकुवतपणाला समजून घेतो आणि माझ्या आनंदात सहभागी होतो. आमच्या आयुष्यातील कटुतेची जागा आता शांती आणि विश्वासाने घेतली होती. दररोज सकाळी मी उठायचो आणि माझ्या पत्नीच्या हास्याने माझा दिवस सुरू करायचो. आमचे आयुष्य हास्य आणि प्रेमाने भरलेले होते. आता मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायचा. मी आता भूतकाळातील कटुता मनात बाळगणार नाही, उलट त्याला एक धडा म्हणून लक्षात ठेवेन. मी माझ्या मित्र कुणालचेही आभार मानतो.
जो प्रत्येक कठीण काळात माझ्यासोबत उभा राहिला. त्याच्या मदतीशिवाय मी कदाचित माझे आयुष्य पुन्हा उभे करू शकलो नसतो. आता आम्ही प्रत्येक सुट्टीत एकत्र सहलीला जातो आणि चित्रपट पाहतो. आम्ही चहा पिताना खूप वेळ गप्पा मारतो आणि मला जाणवते की आयुष्य खरोखरच आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांमध्ये आहे. मला आता माझ्या नवीन आयुष्यात कोणतीही भीती नाही. मी माझ्या प्रेमाला पूर्णपणे समजतो आणि त्यानुसार जगतो. ममताची आठवण आता फक्त एक धडा आहे जी मला शिकवते की प्रेम आणि विश्वासाशिवाय नाते टिकू शकत नाही आणि जो निष्ठेला पात्र नाही त्याला आयुष्यातून काढून टाकलेच पाहिजे. आता मी माझ्या पत्नीसोबत प्रत्येक क्षण आनंदात आणि शांतीत घालवतो. आम्ही आता एकमेकांचा आदर करून आमचे भविष्य एकत्र घडवत आहोत. माझ्या आयुष्यातील ही नवीन सुरुवात मला दररोज आठवण करून देते की एखाद्या व्यक्तीने स्वतःला महत्त्व दिले पाहिजे आणि स्वतःचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या स्वाभिमानासाठी नेहमी उभे राहिले पाहिजे आणि चुकीच्या नात्यांपासून स्वतःला मुक्त केले पाहिजे. आता माझ्या जगात प्रकाश, प्रेम आणि शांती आहे. मला माहीत आहे की पुढे अडचणीही येतील, परंतु मी त्यांना तोंड देण्यास तयार आहे. माझ्या कथेचा सारांश असा आहे की जे काही घडत आहे ते मला अधिक मजबूत बनवण्यासाठी घडत आहे. आता मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची कदर करतो. माझी ही पत्नी खरोखरच अद्भुत आहे. तिला पाहताना मला दररोज कृतज्ञता वाटते. ती केवळ प्रेमळच नाही तर ती माझ्यासाठी जीवनाचा प्रत्येक पैलू सोपा करते. तिच्या स्वयंपाकही अद्भुत असतो. कधी कधी मला मी खूप भाग्यवान असल्यासारखे वाटतं, कारण ती माझ्या आयुष्यात आली आणि आता तर ती आई होणार आहे, जिच्यात एक प्रेमळपणा आणि कोमलता आहे जी संपूर्ण घराला आरामाने भरून टाकते. मला अनेकदा प्रश्न पडायचा की मी ममताकडून काय अपेक्षा करत होतो आणि आता जेव्हा मी माझ्या पत्नीकडे पाहतो तेव्हा मला कळते की खरा आनंद कसा असतो. माझी पत्नी एक उत्तम स्वयंपाकी देखील आहे. कधी कधी ती जेव्हा एखादा खास पदार्थ बनवते तेव्हा मला जाणवते की त्याची चव अप्रतिम असते. मला वाटतं की आनंद फक्त आपल्यापुरताच नसावा. मी त्यातील काही जेवण घेतो आणि रस्त्याच्या कडेला एका छोट्या चटेवर बसलेल्या त्या बाबांकडे घेऊन जातो. ते बाबा जे लोकांसाठी भविष्यवाणी करतात आणि मला आश्चर्य वाटते की एक माणूस इतका अचूक भविष्य कसं सांगू शकतो. तो त्याच्या हृदयाच्या आवाजाच्या सामर्थ्याने लोकांच्या जीवनाचे वास्तव रूपांतर कसे करतो. मला अनेकदा हा प्रश्न पडतो की त्याच्याकडे खरोखरच काही चमत्कार आहे की ती फक्त एक अंदाज होता. पण ज्या दिवशी तो म्हणाला तू घरी जाऊ नकोस, मृत्यू तुझी वाट पाहत आहे, तो दिवस माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा होता. जर मी बाहेर गेलो नसतो आणि ते माझ्यासोबत नसते तर मला माहित नाही की माझे काय झाले असते. त्या दिवसापासून मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची कदर करतो आणि मला माझ्या पत्नीची कदर आणि तिची अफाट प्रेम तर अधिक तीव्रतेने जाणवते. मी कधी विचारही केला नव्हता की ज्या व्यक्तीकडून आपण इतक्या अपेक्षा करतो आणि ती व्यक्ती इतकी अविश्वासू कशी असू शकते. पण आता आयुष्याने मला शिकवले आहे की आपल्याला जे हवे असते ते नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. आपल्याला जे मिळते ते नेहमीच आपल्याला आवश्यक असलेला आनंद देते. मी एके दिवशी त्या बाबाला विचारले की ते हे कसे करतात, तुम्ही इतके अचूक भाकीत कसे करता. ते हसले आणि म्हणाले, बाळा हे मला माहीत नाही. मी फक्त व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि मला जे हृदयातून जाणवते तो मी बोलतो. मग मी त्याला विचारले की आता माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला काय दिसत आहे. तो हसला आणि म्हणाला, मी सध्या एक भाग्यवान माणूस आहे. त्या क्षणी मला जीवनाचा खरा न्याय समजला, कारण माझी पत्नी खरोखरच ती सर्व होती ज्याची कधी मला ममताकडून आशा होती. पण तिच्याकडून मला जे कधीच मिळाले नाही ते आज मला माझ्या पत्नीकडून मिळत आहे. ती माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे, माझ्या हृदयाची धडधड आहे, जी केवळ माझ्यावरच प्रेम करत नाही तर मला सकाळी नाश्त्यापासून ते रात्री जेवायला देण्यापर्यंत सर्व प्रकारची काळजी घेते. कपड्यांपासून ते घरातील प्रत्येक छोट्या कामांपर्यंत लक्ष देते. जेव्हा ती खास जेवण बनवते तेव्हा मी ते बाबांकडेही घेऊन जातो, कारण मला माहीत आहे की त्यांची भाकीते खरी ठरली.
ज्या दिवशी त्यांनी म्हटले होते मृत्यू तुमची वाट पाहत आहे, तो दिवस खरोखरच खरा ठरला होता. आणि माझ्या या सुखी जीवनात सर्वात महत्त्वाचा वाटा कुणालचा होता. मी हे सर्व कुणालमुळेच करू शकलो, जो माझ्यासोबत मित्रासारखा उभा राहिला आणि माझा जीव वाचवला. मी दररोज त्याचा कृतज्ञ आहे. आता मला वाटते की कधी कधी आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी देखील खरोखरच सर्वात मोठा आनंद आणतात. आता माझे जीवन शांत आहे, कारण माझी पत्नी माझ्या आनंदाचे स्रोत आहे. आम्ही एकमेकांची काळजी घेतो. मला आता दररोज जाणवते की आपल्याला नेहमी आशा असली पाहिजे. आपण कधीही हार मानू नये, कारण आपल्या आयुष्यात नशिबाने आपल्यासाठी जे काही लिहिले आहे ते आपल्याला नक्कीच मिळते. जरी ते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त नसले तरी ते आपल्याला आवश्यक असलेला आनंद नक्की देते. आता माझ्यासाठी सर्व काही परिपूर्ण आहे. माझी पत्नी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भाग आहे. ती आई होणार आहे. आम्ही दोघेही आमच्या भविष्याबद्दल उत्सुक आहोत आणि त्यासाठी खूप मेहनत घेत आहोत. आम्ही मिळून जीवनातील आव्हानांना तोंड देऊ. आम्ही एकत्र प्रत्येक सुखदुःख वाटून घेऊ. मी आता माझ्या पत्नीसोबत दररोज जास्त वेळ घालवून माझ्या जीवनाची कदर आणि प्रेमला समजून घेतो. आता मला प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद मिळतो. मला असे दिसते की आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे प्रेमळ जोडीदारासोबत राहणे आणि त्या जोडीदारासोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण आपले नाते अजून घट्ट करतो. मी कुणालसोबतचे नातेही मजबूत केले. तोही माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. तो मित्र जो अडचणीत आणि वाईट काळात माझ्या पाठीशी उभा राहतो. आता आम्ही सर्व एकत्र राहिल्याने प्रत्येक क्षणांचा आनंदही वाढतो आणि माझ्या आयुष्यात अशी शांती येते जी मला पूर्वी कधीच जाणवली नव्हती. मी आता माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाचे आभार मानतो. मी प्रत्येक क्षणाची कदर करतो. ममता सोबत मी काय अनुभवले यातून शिकलेला धडा म्हणजे नेहमी तुमच्या मनाचे ऐका, तुमच्या प्रतिष्ठेचे आणि आदराचे रक्षण करा. तुम्हाला दुखवणाऱ्या कोणाशीही मर्यादेपेक्षा जास्त संबंध जोडू नका, कारण आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला एके दिवशी नक्कीच मिळेल. फक्त आशा सोडू नका. माझी पत्नी माझ्यासाठी सर्व काही आहे. ती माझा आनंद आहे. ती माझे जीवन आहे. ती दररोज मला प्रेम आणि माझा आदर करते. दररोज मला जाणवतं की मी किती भाग्यवान आहे, जी मला एवढं प्रेम देणारी पत्नी मिळाली. आम्ही दोघेही आता आमच्या भविष्याचे नियोजन करत आहोत. लवकरच आमच्या आयुष्यात एक नवीन सदस्य येणार आहे, जी आमच्या घराच्या आनंदात आणखी भर घालेल. मी देवाला आणखी काय मागू शकतो? एक प्रेमळ पत्नी आहे, एक अद्भुत मित्र आहे आणि एक चांगले जीवन जगत आहे. माझ्यासाठी आता पत्नी, मित्र आणि लवकरच होणाऱ्या बाळापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे कधीही आशा सोडू नका. प्रत्येक संकटानंतर आनंद येतो. आपल्याला जे हवे असते ते मिळालेच असे नाही. आपल्याकडे जे आहे त्यातच आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत राहा. देवाने आपल्यासाठी जे काही ठेवले आहे ते वेळेसोबत नक्की मिळेल, कारण ते आपल्या नशिबात लिहिलेले असते. ते एक ना एक दिवस आपल्या समोर नक्कीच येते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.